तर हिंदी ही मुंबईची बोलीभाषा असल्याचं विधान करून वाद ओढवून घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आता स्पष्टीकरण दिलंय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण किती प्रयत्न केलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय। मराठीचे आपण सर्वाधिक सन्मान करणारे आहोत असंही स्पष्टीकरण शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलंय। हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे, ती आमची लाडकी बहीण आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं, त्यावरून वाद निर्माण झाला। मग सरनाईकांनी हे स्पष्टीकरण दिलंय। तर मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक आहेत, त्यामुळे तिथे हिंदी बोलावं लागतं असं सरनाईकांनी म्हटलंय। कारण पूर्वीचे मावशीचे जे दिवस आहेत ते कमी झाले, आता ती जागा लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे, त्यामुळे हिंदी आता लाडकी बहीण झालेली आहे। आणि माझ्या मतदारसंघातलं मी उदाहरण दिलं की मी ठाण्यामध्ये बहुतांश मराठी भाषिक आहे, म्हणून मला मराठीत बोलायला लागतं, पण मीरा भाईंदरला 82% हिंदी भाषिक आहे, त्यामुळे मीरा भाईंदरला जात असताना माझ्या तोंडात आपसूक हिंदी येते, पण शेवटी माझ्या बोलण्यामध्ये मराठी शब्द त्या वाक्यामध्ये इंग्रजी शब्द हे येतातच। त्यामुळे आणि कुणाविषयी हे बोललात? प्रताप सरनाईकांविषयी। ज्या प्रताप सरनाईकांनी पूर्ण ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये म्हणजे विंदा करंदीकर असू द्या, विवा शिरवाडकर असू द्या, कुसुमाग्रजांचं नाव रस्त्याला असू द्या, म्हणजे प्रल्हाद केशव अत्रेंचं नाव असू द्या, नामदेव ढसाळ दलित पॅंथर त्यांचं नाव असू द्या, बामा सरनाईकांचं नाव असू द्या किंवा पु ल देशपांडेंचे नाव असू द्या, ह्या सगळ्या साहित्यिकांची नावं सगळ्या रस्त्याने सगळ्या वास्तूंना दिलेल्या प्रताप सरनाईकांना, श्रीनिवास खळेंच्या नावानं संगीत उद्यान उभारणाऱ्या प्रताप सरनाईकांना हा प्रश्न तुम्ही विचारताय।